संग्रामभाऊ उपस्थित आहेत, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आम्ही त्यांच्या बरोबर होतो. ही सगळ्या मंडळींचं तुम्हाला समोर का कौतुक करतोय? कारण आज तुमच्या समोर उदाहरण करत असताना एवढी सगळी माणसं आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीत येत आहेत. ही माणसं मोठी आहेत. आज मोंडा साहेबांचं काम राज्यसभेत चांगल्या पद्धतीने चालू आहे, तरी देखील त्यांनी नाळ जनतेची सोडली नाही. ते तुमच्यात मिक्स होताना येतात, एवढं लांबून येतात, जेणेकरून भारतीय जनता पार्टीत ही नाव रुजावी, आमची तुमची ओळख व्हावी आणि जेणेकरून तुम्हाला आपलंसं वाटावं की भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची पार्टी आहे. आमच्या पार्टीत कोण मोठं नाही, आमच्या पार्टीत कोण चमचा घेऊन जन्माला आलेलं नाही. आमच्या पार्टीत ही सगळी सर्वसामान्य मंडळी आहेत. तुम्ही हाक मारला की ती हजर राहिली पाहिजेत अशी पार्टी आहे. आणि या पार्टीच्या पाठीमागे तुम्ही सदैव राहावं, कारण या पार्टीचं आपलं आदरस्थान आदरणीय मोदीजी आहेत, आदरणीय अमितजी आहेत आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत. आणि या अशा मंडळींच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला शिकवलं की विचारधारा काय असावी आणि ती जनमानसात कशी रुजवावी, आणि या भावनेतून आम्ही सगळी मंडळी आज तुमच्यासाठी आहेत. निश्चितपणानं दीपक मदने असतील, दीपकभाऊ मोहिते असतील, रामानगर मधली सगळी मंडळी असतील, ही तळागाळात काम करणारी आहेत. कोणाचं रेशन कार्ड करायचं आहे, कोणाचं पाणी आलेलं नाही, कोणाचा कचरा राहायचा कोणाचं गटार साफ करायचं राहिलंय, अशा बाबतीत सर्वसामान्य माणसाला आधार देणारे मंडळ आहेत. आणि यांच्याबरोबर आपण नाही राहिलं तर कोणाबरोबर राहायचं? निश्चितपणानं यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे. भूलतापांना बळी न पडता, कोण काय म्हणते याचा विचार न करता निश्चितपणानं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिलं पाहिजे, असा एक विश्वास तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. मुन्ना साहेबांचं, संग्रामभाऊंचं, सगळ्याच मान्यवर मंडळीचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता